नाशिक शहरामध्ये मागे 20 दिवसापूर्वी गंगापूर रोड परिसरामध्ये बिबट्या मिळून आला होता व या बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश देखील आलेलं होतं। दरम्यान आज नाशिक शहरातील गडकरी चौकात असलेले विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या बंगला तसेच कार्यालय आवारामध्ये पहाटे 4:30 वाजता बिबट्या मिळून आलेला आहे आणि तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद देखील झालेला आहे। या कार्यालय व बंगल्याच्या बाहेर असलेले जे सुरक्षा रक्षक आहे यांना पहाटे 4:30 वाजता बिबट्या अगदी समोरासमोर दिसून आला आणि त्यांची एकच धावपळ उडाली। दरम्यान वन विभागाला या घटनेची माहिती देण्यात आली। घटनास्थळावर 5:15च्या दरम्यान वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळावर पोहोचले। दरम्यान बिबट्या या ठिकाणाहून फरार झालेला आहे। दरम्यान परिसरामध्ये बिबट्याचा शोध वन विभागाचे कर्मचारी घेत आहेत। आपण या ठिकाणी बिबट्या समोर सीसीटीव्ही मध्ये बघू शकतो। याबद्दल विशेष माहिती देताना वन विभागाचे अधीक्षक श्री निर्मल सरांनी सांगितले की तर आज बिबट्या दिसून आलाय गडकरी चौकात असं सांगण्यात आलेलं आहे। काय याविषयी अधिक माहिती द्या। पहाटे 4:30 वाजेच्या सुमारास जे आपले माननीय वरिष्ठ पोलीस महानिरीक्षक सरांचं जे कार्यालय आहे तिथेल जे नाईट ड्युटीला गार्ड होते त्यांनी समोरासमोर बिबट्या बघितल्याबाबत माहिती मिळाली। त्यानुसार तात्काळ वन विभागाची रेस्क्यू टीम तसेच पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं। तेथील CCTVची पाहणी करण्यात आली। त्यावेळेस दिसून आलं की 4:30 वाजता साधारण बिबट्या तिथून पास झालेला होता। त्यानंतर थर्मल ड्रोनच्या साहाय्याने तसेच नाशिक शहर पोलिसांचं जे श्वान पथक आहे त्याच्या मदतीने या संपूर्ण परिसरामध्ये शोध मोहीम राबवण्यात आली। तसेच सध्या पोलिसांचं पथक वन विभागाचं पथक संयुक्तरित्या या परिसरातील सर्व रस्त्यांवरील जे दुकानं आहेत तेथील CCTV फुटेजची तपासणी करत आहे की जेणेकरून जर कुठे बिबट्याचा वावर किंवा तो बिबट्या पुढे कुठे गेला हे शोधण्यासाठी प्रयत्न सुरू आहे।